आज आपण ज्या प्रकरणाबद्दल बोलणार आहोत ते फक्त एका भोंदूबाबाचं प्रकरण नाही, तर त्यामागे लपलेला आहे सत्ता, पैसा आणि प्रभावशाली लोकांचे एक भयानक जाळं. नाशिकमधील अशोक खरात या नावाभोवती सध्या महाराष्ट्रभर खळबळ उडाली आहे. आणि या प्रकरणाला स्फोटक वळण दिला आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी. कारण त्यांनी थेट दावा केला आहे की त्यांच्या हाती लागले आहेत कॉल रेकॉर्ड्स, ज्यामुळे अनेक मोठ्या नावांचा संबंध या प्रकरणाशी जोडला आहे. नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र. ही गोष्ट सुरू होते एका अशा व्यक्तीपासून जो स्वतःला गुरु म्हणून लोकांसमोर सादर करत होता. श्रद्धा, अध्यात्म आणि विश्वास यांचा आधार घेत तो लोकांच्या आयुष्यात शिरत होता. पण हळूहळू त्याचं दुसरं रूप समोर येऊ लागलं. महिलांचं शोषण, आर्थिक फसवणूक आणि अंधश्रद्धेचा गैरफायदा घेणं. अशा गंभीर आरोपांनी अशोक खरात याचं नाव चर्चेत आलं. पण खरी खळबळ उडाली ती तेव्हा जेव्हा या प्रकरणात राजकीय कनेक्शन समोर येऊ लागलं. अंजली दमानिया यांनी जाहीर केलं की त्यांच्या हाती अशोक खराचा CDR म्हणजेच कॉल डिटेल रेकॉर्ड्स आला आहे. आणि हा फक्त एक साधा डेटा नाही, तर हा डेटा अनेक मोठ्या व्यक्तींच्या संपर्काचा पुरावा देतो, असं त्यांनी सांगितलं. त्यांनी ही माहिती थेट पोलीस महासंचालक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिल्याचंही स्पष्ट केलं. आणि इथूनच या प्रकरणाला एक वेगळंच गंभीर वळण मिळालं. या कॉल रेकॉर्ड्समध्ये सर्वात जास्त चर्चेत आलेलं नाव म्हणजे रुपाली चाकणकर. कारण दमानिया यांच्या म्हणण्यानुसार रुपाली चाकणकर यांनी तब्बल 177 वेळा अशोक खराशी संपर्क साधला होता. एवढंच नाही तर त्यांच्यातील संभाषणाचा एकूण कालावधी 33,000 सेकंदापेक्षा जास्त असल्याचा दावा करण्यात आला. म्हणजे जवळपास 9 तासांपेक्षा जास्त संवाद. आणि ह्या ऐकून अनेकांच्या भोवळ्या उंचावल्या. कारण इतका वेळ एखाद्या गुरुसोबत संवाद का झाला, हा प्रश्न उपस्थित होऊ लागला. या प्रकरणात आणखी एक नाव पुढे आलं, ते म्हणजे एकनाथ शिंदे. त्यांच्या नावावर 17 कॉल्स असल्याचा दावा करण्यात आला. जरी या कॉल्सचा कालावधी कमी असला तरी या प्रकरणात एक मोठं राजकीय नाव समोर असल्यामुळे चर्चेला उधाण आलं. त्याचबरोबर चंद्रकांत पाटील, सुनील तातकरे आणि आशिष शेलार यांचाही नावाचा उल्लेख करण्यात आला. आणि त्यामुळे हे प्रकरण आता फक्त गुन्हेगारी न राहता थेट राजकीय वादळ बनलं. पण या सगळ्यात अजून एक धक्कादायक बाब समोर आली आणि ती म्हणजे आर्थिक व्यवहार. कोपरगाव येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये अनेक खाते उघडण्यात आली होती आणि या खात्यांमध्ये एक समान गोष्ट होती. त्या सर्व खात्यांचा नॉमिनी म्हणून अशोक खरात याचं नाव जोडलेलं होतं. जवळपास 60 कोटी रुपयांचे व्यवहार या खात्यांमधून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आणि हे ऐकून हा प्रकार किती मोठा असू शकतो याची कल्पना येते. या प्रकरणात सर्वात जास्त वेळ कोण बोललं याचाही तपशील समोर आला. तृप्ती खरात, रुपाली चाकणकर आणि दीपक लोंढे ही नावे सर्वाधिक चर्चेत आली. विशेष म्हणजे काही कॉल्स परदेशातूनही आले होते. कतार, अमेरिका आणि व्हर्जिन आयलंड सारख्या ठिकाणाहून संपर्क आल्याचा दावा करण्यात आला. म्हणजेच या संपूर्ण नेटवर्कचा विस्तार केवळ स्थानिक मर्यादित नसून आंतरराष्ट्रीय पातळीवरही असू शकतो, असा संशय व्यक्त केला जातो. आता या सगळ्या प्रकरणात सर्वात मोठा प्रश्न असा आहे, हे सगळं खरंच आहे का, की फक्त आरोपी आहेत? कारण अजूनही अधिकृत तपास पूर्ण झालेला नाही. पोलिसांनी अनेक माहिती उघड करण्यास नकार दिला आहे आणि त्यामुळे या प्रकरणात अजूनही अनेक गोष्टी गूढच आहेत. पण एक गोष्ट नक्की आहे, जर हे सर्व आरोप खरे ठरले तर हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळ्यांपैकी एक ठरू शकतो. अंजली दमानिया यांनी या सर्वाची सखोल चौकशी करण्याची आणि संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. SIT स्थापन करून तपास करण्याची ही मागणी जोर धरत आहे. आणि येणाऱ्या काळात या प्रकरणातून अजून किती मोठे खुलासे होणार आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. ही फक्त सुरुवात आहे. पुढे अजून मोठे धक्के बसू शकतात. कारण जेव्हा श्रद्धा, सत्ता आणि पैसे एकत्र येतात तेव्हा सत्य बाहेर येण्यासाठी वेळ लागतो. पण जेव्हा ते बाहेर येतं तेव्हा संपूर्ण व्यवस्था हादरून जाते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.